द्वारका अकॅडमीच्या अंतरंग अर्थात सर्च ऑफ इनर टॅलेंट अर्थात शोध सुप्त प्रतिभेचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने अंतरंगाची वाटचाल चालू आहे. चित्र, शिल्प, वास्तू, संगीत, साहित्य, नृत्य या कलांचा ज्यांच्यामध्ये अंतर्भाव झालेला आहे आणि ज्यांनी आपलं भविष्य वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे आणि आपल्या रसिकांना त्यांनी मंत्रमुग्ध करून ठेवलेलं आहे, अशा मनस्वी कलाकारांचा आपण एक वेगळ्या प्रकारचा प्रवास आपण इथं मांडत आलेलो आहोत. अशाच एक चित्रकर्ती आहे, तिचा आज आपण प्रवास पाहणार आहोत. तिने ह्या कलेमध्ये आपलं एक स्वतःचं वेगळं भविष्य निर्माण केलेलं आहे. तिचं वैशिष्ट्य असं आहे की ती फक्त व्यक्तिचित्रणामध्ये आपलं स्वतःचं एक वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करीत आहे. या चित्रांमधून तिनं जे भाव मांडलेले ते फार अप्रतिम आहेत. मी 2 ते 3 वर्ष तिचे चित्र सतत पाहत आहे आणि तिच्या चित्रांवर मला फार मनस्वी एक वेगळी छाप मला नेहमी दिसत आहे आणि ती मला अशी बोलवायची की तुम्ही ह्या व्यक्तीला आपल्या सातारच्या किंवा द्वारका अकॅडमीच्या रसिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी मला जाणीव करत राहायची. आज ते शक्य झालंय. आपल्याला निलेशा यांनी सुद्धा परवानगी दिली आणि आज आपल्या एपिसोडमध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाला आपल्याकडे श्रीयुत सुनील कुमार विश्वकर्मा सर आलेले आहेत. डॉक्टर सुनील कुमार विश्वकर्मा. आपल्याकडं डॉक्टर ही पदवी मिळवले फार कमी आर्टिस्ट आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो इथे. आणि आत्ताच्या कार्यक्रमाच्या आत्ताच्या ज्या मॅडम आहेत निलिशा फड, यांची मी ओळख करण्यासाठी आर्किटेक्ट प्रियांका कुलकर्णी जोशी पुणे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची यथोचित ओळख करून द्यावी. नमस्कार. प्रियांका कुलकर्णी. गुड इव्हनिंग एव्हरीवन. मायसेल्फ आर्किटेक्ट प्रियांका कुलकर्णी जोशी. मी आता पुण्यात प्रॅक्टिस करते. काय अकॅडमी ऑफ आर्ट्सच्या आपल्या आजच्या सेशन अंतरंगच्या म्हणजेच सर्च ऑफ इनर टॅलेंट, दॅट इज शोध सुप्त प्रतिभेचा, याच्या आजच्या सेशनमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या या सेशन्समधनं आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या आर्टिस्ट, चांगल्या चांगल्या आर्टिस्टबद्दल जाणून घेतो किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करत असतो. सो तसंच आपण आज आपल्याबरोबर ज्या आर्टिस्ट आहेत त्यांचं नाव आहे आर्टिस्ट निलिशा फड. सो त्यांची छोटीशी इंट्रोडक्शन मला आज करून द्यायची संधी दिली आहे पंडित सरांनी. सो मी पहिल्यांदा त्यांना थँक्स म्हणेन. सो प्रत्येक आर्टिस्टची ओळख त्यांच्या कलेतनंच असते. सो आजही आर्टिस्ट निलिशा आपल्याला त्यांच्या कलेतनं त्यांचा डेमो दाखवणार आहेत. पण त्याआधी एक छोटीशी ओळख मी त्यांची करून देते. सो हॅलो निलिशा मॅम. हाय. हॅलो. हाय. सो टॉकिंग अबाउट हर एज्युकेशनल बॅकग्राऊंड, जे स्कूल ऑफ आर्ट्स आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आजच्या घडीला जे स्कूल्समधनं ॲडमिशन घेणं किंवा तिथनं त्या स्कूलमधनं त्याचं रेप्युटेशन काय आहे. सो आर्टिस्ट निलिशा मॅम यांनी त्यांचं बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स, मास्टर ऑफ फाईन आर्ट्स दोन्ही पण जे स्कूलसारख्या कॉलेजमधनं पासआउट केलं आहे. त्यांचं मेन आहे मास्टर्स त्यांनी केलं आहे पोर्ट्रेट टेक्चर म्हणून. सो 2019 मध्ये त्यांनी मास्टर्स पासआउट केलं. त्याचबरोबर त्यांना बरेच सारे अवॉर्ड्स पण मिळालेत आणि स्कॉलरशिप्स पण मिळालेत. सो मी फार सगळ्यांचा वेळ न घेता आर्टिस्ट निलिशा मॅम यांना विनंती करते की त्यांनी आपल्याशी सगळ्यांशी त्यांची जर्नी शेअर करावी. थँक्यू. थँक्यू प्रियांका. थँक्यू सर, पहिल्यांदा मला इन्व्हाइट केल्याबद्दल. माझ्यासाठी पण ही वेगळी ऑपॉर्च्युनिटी आहे की मला वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या लोकांबरोबर आज इंटरॅक्शन करायला मिळतंय. आता आर्टिस्टचं आर्टिस्टशी इंटरॅक्शन होतच असतं, पण अशी ऑपॉर्च्युनिटी पहिल्यांदा मला मिळाली आहे.
तर त्यासाठी तुम्हाला धन्यवाद पंडित सर. ऍक्च्युली मला तुला- कुठून सुरुवात करायची कळत नाहीये. तुम्ही मला वाटतं प्रश्न विचारायला सुरुवात करा, त्या हिशोबाने मग आपण बोलत जाऊ. नो प्रॉब्लेम. हा खूप मोठा प्रसंग तू निर्माण केलेला आहेस. तू या क्षेत्रामध्ये कशी म्हणजे कसं पदार्पण केलंस आणि ऍक्च्युली हिंदीमध्ये बोललीस तरी चालेल, कारण काय सुनील विश्वकर्मा जे आहेत ते बनारसवरून आपल्याला हा तुझा कार्यक्रम बघतायत. ओके 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 सर, चालेल. तो नहीं मैं नहीं, छोटी सी आप मराठी में बोल सकती हैं, मुझे समझ में आता है, कोई दिक्कत नहीं है. ओके क्योंकि ओके केवल नहीं मेरे लिए नहीं सर, मैं कोई भी हिंदी लैंग्वेज बोलने की में आवश्यकता नहीं. ओके जी. नाही सर, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. नाही तसं मी सर तिन्ही लँग्वेज मध्ये बोलते, काही प्रॉब्लेम नाही. इंग्लिश, मराठी, हिंदी काही चालू शकतं. तर सर मी लहानपणापासून या फील्डमध्ये जेव्हा मी ऍक्च्युली लहानपणापासून मला आवड आहे ड्रॉइंग आणि पेंटिंगची, आणि अशी ती आवड निर्माण करून दिली, ती आई वडिलांनी दिलीच निर्माण करून. परंतु मला ऍक्च्युली लहानपणापासून मी ड्रॉइंग, पेंटिंग आणि त्या बाजूनेच जास्त माझा तोल होता. आणि जे आपले बाकीचे जे सब्जेक्ट्स असतात, जसं की मॅथमॅटिक्स, सायन्स, त्यामध्ये मला आधीपासून तेवढा इंटरेस्ट नव्हताच. माझा इंटरेस्ट जास्त करून जे सोशियोलॉजी, पीपल आर्ट्स आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सायकोलॉजी किंवा या ज्या फील्ड्स आहेत, त्यामध्ये माझा जास्त इंटरेस्ट होता. त्यामुळे लहानपणापासून मी पेंटिंग वगैरे ड्रॉइंग करायला सुरुवात केली. तर माझं म्हणजे त्यावेळी मी इतकं काम करायचे की ते अजूनपर्यंत माझ्या आई वडिलांनी ते जपून ठेवलंय मोठ्या प्रमाणामध्ये. आणि माझे आई वडील पण ऍक्च्युली, आई माझी डॉक्टर आहे आणि वडील माझे आर्टिस्ट आहेत. तर वडिलांचा स्टुडिओ होता, तेव्हा मी त्यांच्या स्टुडिओवर जायचे. त्यावेळी मला काही कळायचं नाही ते काय करतायत किंवा काय चाललंय, पण मला ते त्या ऍटमॉस्फिअर मध्ये, त्या याच्यामध्ये मी होते लहानपणापासून. आणि नंतर मग शाळेमध्ये पण मला बऱ्याचशा ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स मध्ये वगैरे पार्ट घ्यायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली. शाळेमध्ये पण मला लक्षात आहे की समोर लेक्चर चालू असायचं आणि माझं खाली ड्रॉइंग वगैरे टेक्स्टबुक मध्येच चालू असायचं. आणि बरेचसे कॉम्पिटिशन्स वगैरे मी स्कूलमध्ये पण पार्टिसिपेट केलं, जिंकले. त्याच्यामुळे माझे टीचर्स पण मला सपोर्ट करू लागले. आणि माझी शाळा ही अशा प्रकारची होती की तिथे आर्टला आणि जे आपले बाकीचे करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत त्याला पण तितकंच महत्वाचं जितकं अकॅडमिक्सला महत्वाचं. त्यामुळे त्याची पण मला खूप मदत झाली. नाही तर मग बऱ्याचशा शाळा अशा असतात की तिथे फक्त अभ्यास 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 त्यावरच तोल दिला जातो. आणि मग ज्या मुलांमध्ये खरंच वेगळ्या प्रकारचं काही आहे टॅलेंट किंवा त्यांना वेगळं काही करायचं, त्यांना तितकी ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही. त्यानंतर मग मी त्यावेळी पण शाळेत वगैरे असताना आई वडिलांबरोबर जे स्कूल ऑफ आर्टच्या अॅन्युअल एक्झिबिशनला, प्रदर्शनांना मी व्हिजिट करायचे. तिथे पण मला मग गेल्यानंतर बरंचसं प्रोत्साहन मिळालं की अशा प्रकारे एक मोठी इन्स्टिट्यूट आहे आज इंडियामध्ये आणि तिथे फक्त आर्टला घेऊन 6 वर्ष, 5 वर्ष, 4 वर्ष मुलं काम करतात. तर तेव्हाच मला असं वाटलं की आपण या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. त्यानंतर मी जे स्कूल ऑफ आर्ट मधून ऍडमिशन घेण्यासाठी तिथे तुम्हाला 11th आणि 12th आधी कम्प्लीट करावं लागतं, त्यानंतरच तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्यासाठी मग एक ब्रिज म्हणून मी पाटकर कॉलेज जे आहे गोरेगावला, तिथे मी आर्ट स्ट्रीम मधूनच ग्रॅज्युएट व्हायचं ठरवलं. कारण की आर्ट्समध्ये जे सब्जेक्ट असतात, सोशियोलॉजी असतं किंवा सायकोलॉजी असते किंवा हिंदी, मराठी लँग्वेजेस असतात किंवा इंग्लिश, तर हे जे आहेत या गोष्टींमध्ये मला जास्त आधीपासून इंटरेस्ट असल्यामुळे मला वाटलं की मी त्यामधूनच हे करावं. तर मी 11th 12th दोन्हीमध्ये पाटकर कॉलेजमधून मी पहिले आले होते. आणि त्यावेळी ऍक्च्युली 11th 12th मध्ये मी थोडेसे कट ऑफ झाले आर्ट पासून. पेंटिंग वगैरे जास्त होऊ नाही शकलं कारण की अभ्यासाचं टेन्शन आणि त्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे. त्यानंतर मला सीईटी देऊन ऍडमिशन मिळालं जे मध्ये. आणि पहिल्यांदा असं वाटलं की आपण जिथे ऍडमिशन घेतलंय तिथे आपल्यापेक्षा कितीतरी चांगलं काम करणारी मुलं आहेत. आणि मला म्हणजे तेव्हा असं पहिल्यांदा वाटलं की आता आपण फक्त ड्रॉइंग अँड पेंटिंग मध्ये चांगलं नाही आहोत, कारण तोपर्यंत स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये ड्रॉइंग, पेंटिंग म्हटलं की माझंच नाव यायचं. पण जे मध्ये आल्यानंतर बाकीची जी फाउंडेशन करून आलेली मुलं होती किंवा माझ्यापेक्षा अजून एक्सपिरियन्स मुलं होती, ती पण माझ्या क्लासमध्ये होती.
थोडंसं मला इंटिमिडेटिंग फील झालं होतं तेव्हा, की आता आपण अजून मेहनत करायला हवी, आपण अजून थोडंसं प्रॅक्टिस करायला हवी. तर तसं करत 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 मग फर्स्ट इयरमध्ये मला बरंचसं काय काय कळलं आणि मी त्या पेसवर आले बाकीच्या मुलांच्या आणि काम करू लागले. आणि सेकंड इयरमध्ये गेल्यानंतर तसंच मग सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर तिन्ही वर्ष मी क्लासमध्ये पहिले आले. आणि ऍक्च्युली जेव्हा पहिल्यांदा मला कॉन्फिडन्स आला स्वतःमध्ये तो म्हणजे सेकंड इयरमध्ये होता. सेकंड इयरमध्ये जेव्हा मुलं वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्सना जायची, ते म्हणजे वेगवेगळ्या स्कूल्समध्ये, आर्ट कॉलेजेसमध्ये कॉम्पिटिशन्स घेतल्या जायच्या, लँडस्केप कॉम्पिटिशन, पोर्ट्रेट कॉम्पिटिशन. तेव्हा मी माझ्या पहिल्या पोर्ट्रेट कॉम्पिटिशनला गेले होते सेकंड इयरमध्ये. आणि खरं तर पोर्ट्रेट कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणारी मी एकटीच मुलगी होते माझ्या क्लासमधून, आणि माझी बाकी सगळी मुलं होती. आणि मला एवढं सिरियसली त्यावेळी घेतलं नाही जायचं क्लासमध्ये. म्हणजे ते मुलं वगैरे म्हणायचे की हा चल ना कॉम्पिटिशनला, तू असंच एक्सपिरियन्स म्हणून चल, असं तसं. मला आठवतं की कॉम्पिटिशन दुसऱ्या दिवशी होती आणि आदल्या दिवशी रात्री माझे वडील पण मला म्हणाले होते की जिंकायलाच हवं असं नाहीये, पण तू एक एक्सपिरियन्ससाठी जाऊ शकते. जिंकणं तर कठीण आहे तुला, कारण की खूप सिनियर लोक या कॉम्पिटिशनमध्ये आहेत तुझ्याबरोबर. तर मी ऍक्च्युली ठरवलंच होतं की मी नाही जात आता, पण म्हटलं की ठीक आहे, एक एक्सपिरियन्स म्हणून आपण उतरलं पाहिजे, आपण जाऊन बघितलं पाहिजे. त्यामुळे मग मी गेले त्या कॉम्पिटिशनला आणि चक्क मला बेस्ट पोर्ट्रेटचं अवॉर्ड मिळालं तिथे. आणि खूप बरं वाटलं त्यावेळी. पहिल्यांदा मला कॉन्फिडन्स झाला की आपण काम केलं तर आपण चांगल्या प्रकारे अजून पुढे जाऊ शकतो. त्यानंतर मग फायनल इयर पर्यंत फार मजा आली. वेगवेगळे असाइनमेंट, वेगवेगळे टीचर्स, त्यांच्याबरोबरचे इंटरॅक्शन, वेगवेगळे स्टुडंट बरोबरचं ऍटमॉस्फिअर, क्लासमध्ये काम करण्याची मजा, जे ऍक्टिव्हिटीज होतात तिथे, ते त्याचं भवितव्यच वेगळं आहे. त्या बिल्डिंगचं आर्किटेक्चरचं भवितव्य त्या वेगळंच आहे. म्हणजे तिकडचे जे हाय राईज विंडोज आहेत ते मी आजपर्यंत तेवढं भवितव्य असलेलं सीलिंग आणि तेवढे विंडोज मी आजपर्यंत कधी बघितलंच नाही कुठे. तर एक म्हणजे ग्रेटफुल आहे मी की मला त्या कॉलेजमध्ये शिकायला मिळालं. आणि त्यानंतर मग मी फायनल इयरला पहिली आल्यामुळे मला MFA ला ऍडमिशन घेणं सोपं झालं, कारण MFA ला फक्त 5 सीट असतात आणि ऑल ओव्हर इंडिया तिथे एंट्रीज येतात. तर खूप टफ असतं ते. म्हणजे बरेचशी मुलं खूप टेन्शनमध्ये असतात की ऍडमिशन मिळणार नाही मिळणार. तर मला मिळालं पोर्ट्रेटमधून ऍडमिशन. आणि 2 वर्ष पण खूप मजा आली. मला चांगले सर मिळाले, वेगळा विचार करणारे, वेगळ्या प्रकारचं हे करणारे, मार्गदर्शन करणारे सर मिळाले, की जेणेकरून पोर्ट्रेटला घेऊन वेगळं काय आपण करू शकतो. तर या गोष्टी मला बऱ्याचशा शिकायला मिळाल्या मास्टर्समध्ये. आणि आता यावर्षी मी मास्टर्स पास आउट झाले. तर अशा प्रकारे एक समराइज्ड व्हर्जन आहे माझ्या लाईफचं आतापर्यंतचं. आतापर्यंत आपण नुसतं पोर्ट्रेट आणि ह्याच्यामध्येच फक्त लाईकनेस येणं किंवा काय, तर त्याच्यामध्ये पण आपण सब्जेक्टिव्ह म्हणजे जुनी जर आपण म्युझियम्स बघितले तर ते खूप त्या काळात फोटोग्राफीमध्ये काही नव्हते, पण त्या काळाला ती तशा पद्धतीने मॉडेल बसून पेंटिंग केले जायचे किंवा बाबा युद्धाचे काही सीन असेल किंवा काय. तर आता त्यामुळे तसं काही गोष्टी बघायलाच मिळतात आपल्याला. म्हणजे कधी कधी असं वाटतं की ती मग आपल्यापेक्षा प्रगल्भ खूप ती कला होती आणि आहे. म्हणजे ते काय कुणी त्याला नाकारू शकत नाही. पण आता त्या मनाला फक्त आपण वैयक्तिक फक्त सब्जेक्टिव्ह फार कमी झालं. पोर्ट्रेट म्हणजे फक्त त्या व्यक्ती पुरतच मर्यादित होतं, पण सब्जेक्ट जर असे आले तर त्या पद्धतीचं काम आता तेवढं पाहायला मिळत नाही. असं ते एक वाटतं, जाणवतं, की खंत पण जाणवते. असा ते प्रयत्न केलाय का तुम्ही एखाद्या सब्जेक्टवर काम करून वेगवेगळे कॅरेक्टर्स किंवा त्या वेळेचं ते वातावरण, त्याच्या काही गोष्टी आहेत किंवा टायटनिक बघताना प्रत्येक फ्रेम बघताना ते एक पेंटिंग दिसतं. राईट. अशा पद्धतीमध्ये काही कन्सेप्ट तुमच्या कधी असं डोक्यात आल्यात का की हा अशा पद्धतीने आपण काम करूया किंवा तसं काय काम केलंय का तुम्ही? असं मला एक क्युरिओसिटी वाटली, कारण मी पोर्ट्रेट आर्टिस्ट आहे, त्यामुळे ते असं मला एक स्वतःला काही प्रश्न पडतात कधी कधी. राईट. पण आपल्याला कधी विजुअल आपण खूप करतो आणि बोला ना. नाही सर, बोला तुम्ही, बोला प्लीज. कम्प्लीट करा. मला जे वाटलं ना, म्हणजे एक फाईन आर्टिस्ट म्हणून मी तुम्हाला ते विचारलं. तर ती खंत वाटते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं पोर्ट्रेट जेव्हा झूम करतो काही आर्टिस्टचे, तेव्हा ते प्रत्येक फ्रेम ही एक त्यामध्ये एक ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग दिसतं. हा, किंवा मला काय म्हणायचं की
एक त्याच्यामध्ये आता फक्त वैयक्तिक हे नसता, म्हणजे त्या व्यक्तीचं नसतात. एखादा सीन क्रिएट केला तर 4-5 हा कॅरेक्टर असते त्याच्यामध्ये. हा तर हा पूर्वी तशी जे आपण चर्चमध्ये जे काही पेंटिंग्स बघतो किंवा काय येशूची काही पेंटिंग्स होती किंवा काय पूर्वीच्या हा काळातली, तर ते सगळे हा कसे दिसत होते. तसं त्यामुळे आत्ताच्या एक्झिबिशन मधनं किंवा आपल्याला तसं पाहायला मिळत नाही. म्हणजे एक दोन एखादंच कॅरेक्टर असतं मोस्टली. ओके, राईट राईट. अशा म्हणजे पद्धतीने आपल्याला एक वाटतं की एन्व्हायरमेंट क्रिएट, एक जे आपल्याला एन्व्हायरमेंट दिसतं आधीच्या पेंटिंग मध्ये, की एक काहीतरी असं एन्व्हायरमेंट क्रिएट झालंय, 4-5 व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये काहीतरी इंटरॅक्शन घडते पेंटिंग मधून, पेंटिंग मध्ये काहीतरी इंटरॅक्शन घडत असते किंवा काहीतरी ऍटमॉस्फिअर असतं. आणि आता जे असतं ते थोडं, आता जी कामं करतात मुलं ती अकॅडमिक वाटतात, म्हणजे एकच फिगर असते आणि त्याच्या मागे एकच ते बॅकग्राऊंड असतं आणि तितकं इंटरॅक्शन नसतं बॅकग्राऊंड मध्ये आणि फिगर मध्ये. तर सर ऍक्च्युली मला वाटतं की ती कामं आहेत, ही जी आहेत ही विद्यार्थी दशेमध्ये आम्ही पण ती कामं केलेली आहेत, की एक म्हणजे आता पण मी विद्यार्थीच आहे पण जेव्हा म्हणजे अकॅडमिक स्टडी चालू होता, की जेव्हा आम्हाला सांगितलं जायचं की आता समोर तुमच्या मॉडेल बसले, त्याच्यावरचं लाईट शॅडो त्याचे डायमेन्शन तुम्हाला कॅच करायचे, ते तुम्हाला पेंटिंग मध्ये आणायचे. तर खरं तर त्यावेळी बॅकग्राऊंडचा जास्त विचार केलाच जायचा नाही. म्हणजे त्यावेळी आम्ही फिगरवरच लक्ष द्यायचो, पण ते खूप अत्यंत चुकीचं आहे खरं तर. तसं नसलं पाहिजे, कारण की बॅकग्राऊंड हेच फिगरला बनवत असतं. तुमचं बॅकग्राऊंडचं काम जर तुम्ही सेकंडरी ठेवून दिलं, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, तर त्या फिगरला एक स्टिल लाईफ होऊन जातं. मग ते फिगर म्हणजे ते फिगरचं त्याच्या वातावरणाशी काही ते असं हे नाही वाटत, काही काय म्हणतात त्याला, इंटरॅक्शन काही वाटत नाही वातावरणाशी. तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट कमी होतो पेंटिंगचा. तर मला वाटतं तुमचा प्रश्न अत्यंत मस्त आहे, की बॅकग्राऊंड आणि फिगर मध्ये जे इंटरॅक्शन पाहिजे ते अजून पेंटिंग मध्ये दिसलं पाहिजे. आणि ते इंटरॅक्शन घडवणं म्हणजे बॅकग्राऊंड मध्ये खूप काहीतरी काम करणं असं पण नाही. एखाद्या पेंटिंगचं बॅकग्राऊंड अक्षरशः प्लेन असतं. म्हणजे रेम्ब्रांडचे पेंटिंग बघितले तर बॅकग्राऊंड काळच असतो अक्षरशः आणि फक्त लाईट फिगरवर असतो, पण तरी सुद्धा असं वाटत नाही की फिगर वेगळी आहे बॅकग्राऊंड वेगळं आहे. ते तिकडे आपण त्यावेळी त्या पेंटिंग मध्ये एक प्रकारचं व्हिजिट करतो आणि एक प्रकारे आपण त्या पेंटिंगला बघतो, तेव्हा आपल्याला असं वातावरण दिसतं आणि आपल्याला असं वाटतं की त्यावेळी आपण त्या व्यक्तीचं काय चालू असेल त्या आर्टिस्टच्या मनस्थितीमध्ये, किंवा ते जे मॉडेल बसले त्याचं कशा प्रकारे, म्हणजे तर ते जे आहे ती एक वेगळ्या प्रकारची मास्टरी आहे. तर प्रयत्न तर असतो सर माझा पण कामामध्ये माझ्या असं करण्याचा, की फक्त काहीतरी आपल्याला इंटरॅक्शन घडवून आणावं कामामध्ये. पण त्याच आकारानं कल्पना करतो आपण, पण त्याच आकारानं तिथपर्यंत आपली ताकद पण आपण तेवढं, म्हणजे मलाही स्वतःला वाटतं की आपण कल्पना करणं वेगळं, पण तिथपर्यंत जाणं तसं सोपी गोष्ट नाहीये. त्याला खूप आपलं हार्डवर्क पण लागतं त्यासाठी. आणि आता खूप प्रॅक्टिस केल्यानंतर जाणवतं की आपल्याला खरं आहे तिथपर्यंत पोहोचलोच नाही, पण इतरांची कामं बघितल्यानंतर जाणवतं आपल्याला खूप काही शिकायचंय. आता कुठं सुरुवात झाली आहे. खूप आहे सर, खूप. ऍक्च्युली आजकालची जी कामं आपण बघतो, बरेचसे आज सोशल मीडिया असल्यामुळे, आपले हे असल्यामुळे, इंटरनेट वगैरे असल्यामुळे आपल्याला आपल्या बोटाच्या एका टचने आपल्याला सगळ्या गोष्टी बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात. आणि त्यामुळे खरंच आपल्याला आपली जागा पण समजते की आपल्याला अजून किती दूर जायचंय, कारण की त्यांनी जो गाठली आहे जी लेवल कामाची, ती गाठण्यासाठी मग आपल्याला अजून इन्स्पिरेशन मिळत असतं. थँक्यू, धन्यवाद. वेलकम सर, थैंक यू। इनका फर्जी का मैंने काम देखा, बहुत ही अच्छा लगा और अभी विचारों को भी सुना, इनकी पूरे लाइफ को सुना, कैसे इन्होंने एडमिशन लिया और पढ़ाई किया जीजे में, तो बहुत ही अच्छा लगा। मैं और भी जानना चाहूँगा आप ही के लैंग्वेज में, क्योंकि आप अपने लैंग्वेज में बोलते हैं तो मुझे भी सीखने का अवसर मिलता है, समझ तो लेता हूँ कोई बात नहीं और सर, नो बड़ा प्रॉब्लम। आनंद आता है बहुत कुछ मैंने समझ पाता हूँ, कुछ नहीं समझ पाता हूँ, लेकिन पूरा आजकल भाषा तो एक तरह का है नहीं, इंग्लिश भी आ जाता है तो पूरी बातें समझ में आ जाती है। तो ओके सर, नो बहुत ही अच्छा प्रॉब्लम। लगा। मैं आपके वर्क भी शायद आज देखने वाले हैं क्या हम लोग भी? जी मैं एक प्रेजेंटेशन देने वाली हूँ। हाँ, Yes. तो वो भी मैं सर जी देखना अभी चाहूँगा। उनका
सर जी उनका डेमोस्ट्रेशन है बाकी अभी, आप अच्छा, आप देखेंगे। जी, हाँ, हाँ। तो मैं बहुत हाँ, उत्सुक हूँ वो भी देखने के लिए। बहुत ही अच्छा ओके लगा सर, आपका जी, बहुत ओके, धन्यवाद सर. थँक यू. हा आता आपण सुरू करूया. तुझे ओके प्रेझेंटेशन सर, सुरू केलं तरी चालेल. ओके सर, चालेल सर. सुरू करायच्या आधी मी प्रेझेंटेशनचं एक फॉर्मॅट सांगते, सर्वांनाच कळेल त्यामध्ये. तर सर मी माझी कामं अशा प्रकारे लावली आहेत की जेणेकरून माझी BSAची बॅचलर्सची जी स्टार्टिंगची कामं आहेत, म्हणजे फायनल इयर पासून ते मास्टर्स पर्यंतची माझी जी कामं आहेत, ती कामं मी त्या ऑर्डरमध्ये लावली आहेत. तर ओल्डेस्ट टू लेटेस्ट अशी ती कामं लावलेली आहेत. तर मी आता प्रेझेंट करते. तर हे पेंटिंग जे आहे हे माझ्या वडिलांचं पेंटिंग मी केलं होतं. घरातच केलेलं आहे. हे मी ॲक्चुअली माझ्या MSCला ॲडमिशन घ्यायचं होतं त्यावेळी मी म्हणजे माझं फायनल इयर जस्ट संपलं होतं बॅचलर आणि त्यानंतर मास्टर्सला ॲडमिशन घेण्यासाठी पोर्टफोलिओ जो दाखवायला लागतो आम्हाला आणि तो आमचा इंटरव्ह्यू घेतला जातो. तर त्या इंटरव्ह्यूसाठी केलेलं हे पेंटिंग आहे. तर हे 3 बाय 4 फुटाचं पेंटिंग आहे आणि हे क्वाईट आफ्टरनून म्हणून याचं टायटल मी दिलं होतं. आणि ऑइल पेंटिंग आहे, ऑइल ऑन कॅनव्हास आहे आणि हे माझ्या वडिलांचं केलेलं मी पेंटिंग आहे. तर त्यांची जी एक सिग्नेचर पोज आहे की पेपर वाचताना आपण जे बसतो किंवा रिलॅक्समध्ये जे आपण बसतो दुपारच्या वेळी, तर ती एक मला कॅप्चर करायचं होतं. ते तो सब्जेक्ट या पेंटिंगचा आहे. हे पेंटिंग आहे माझ्या पणजोबांचं पेंटिंग आहे. हे पण मी MSCच्या ॲडमिशनच्या वेळी इंटरव्ह्यूला दाखवण्यासाठी केलेलं काम आहे. हे एक मी पोर्ट्रेट केलं होतं. 2 बाय 2.5 बाय 3 फीटचं आहे हे आणि खास करून मी याच्यामध्ये नाईफने जास्त काम केलेलं होतं. तर हे सगळं नाईफ वर्क आहे आणि मग नंतर स्पेसमध्ये आणि काही ठिकाणी मी ब्रशचा पण वापर केला आहे. तर या पेंटिंग मागचं इन्स्पिरेशन ॲक्च्युली मला ट्रेनमध्ये बसल्या बसल्या मिळालं होतं. मी ट्रेनमध्ये एक दिवशी बसले होते आणि समोर माझ्या एक मुसलमान मुलगी बसली होती आणि तिने हा बुरखा घातला होता आणि खूप सुंदर त्याचा कलर आणि खूप सुंदर त्याचं म्हणजे हे होतं. म्हणजे ती सिच्युएशन मला फार सुंदर वाटली. तर त्या सिच्युएशनला मग नंतर घरी येऊन मग मी पेंटिंग केलं त्यावरून. हे एक माझ्या काकांचं मी पोर्ट्रेट केलंय. तर आधी हे असं स्केच करून घेतलं होतं. तर ॲक्च्युली स्केच मला चांगलं वाटल्यामुळे मी त्या स्केचचा फोटो काढून घेतला. नंतर मग त्या स्केचवरच मी नंतर ऑइल पेंटिंग केलं. हे पेंटिंग मी दिल्लीला गेले होते तेव्हा जतीन दास जे आहेत आज आर्टिस्ट, म्हणजे मोठे आर्टिस्ट, फार मोठे आर्टिस्ट आहेत ते, पद्मश्री मिळालेलं आहे त्यांना. तर ते तेव्हा तिकडे आले होते आमच्या डिस्प्लेला. तेव्हा त्यांना हे पेंटिंग माझं आवडलं होतं. यातलं पॅचवर्क आणि जे ॲप्लिकेशन आहे ते. हे पण माझ्या वडिलांचंच एक पोर्ट्रेट आहे. मॉडेल जेव्हा नसतात तेव्हा आई वडीलच असतात, त्यामुळे जास्त करून तुम्हाला माझ्या आई वडिलांचीच पेंटिंग जास्त दिसतील यामध्ये. हे आमच्या कॉलेजमध्ये केलेलं सॉफ्ट पेस्टल माध्यमातलं पेंटिंग आहे माझं. हे MFA फर्स्ट इयरला केलेलं नाही, हे MFA सेकंड इयरचं आहे ॲक्च्युली, ते मध्येच आलंय. तर हे पेंटिंग पण सॉफ्ट पेस्टलमध्ये केलेलं आहे. हे मास्टर्स फर्स्ट इयरला केलेलं पेंटिंग आहे. माझी एक फ्रेंड आहे, तिला मी उभं केलं. कॉलेजचाच हा दरवाजा आहे. आमच्या कॉलेजमधल्या एका टीममधला एक आमच्या कॉलेजमधला एक कॉरिडॉर आहे हा. ॲक्च्युली हा MFAचा क्लासरूम आहे आणि क्लासरूमचा हा दरवाजा आहे आणि त्या दरवाजामध्ये आम्ही तिला उभं करून मग तिला व्हायोलिन असं सगळं देऊन एक ॲटमॉस्फिअर क्रिएट करायचा प्रयत्न करून काम केलं होतं. हे 3 बाय 5 फुटाचं. हे एक नाशिकचे जर्नलिस्ट आहेत आणि आपण आज बघतो आजही
मेल मॉडेल्स जास्त करून न्यूड बसत नाहीत सहसा कॉलेजमध्ये. खूप कमी मॉडेल्स आहेत जे न्यूड बसतात कॉलेजमध्ये, खास करून जर ते पुरुष असतील तर हे जे सर होते हे जर्नलिस्ट आहेत नाशिकचे, तर त्यांना एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी ते स्वतःहून म्हणाले होते की मी मॉडेल बसतो. तर तेव्हा ते मॉडेल बसायला आले होते आमच्यासाठी आणि फार मजा आली. वेगळाच एक्सपिरियन्स होता तो पण कामाचा. त्यांना पण वेगळं वाटलं आणि त्यांनी पण त्यांचं बरंचसं एक्सपिरियन्स नंतर आम्हाला सांगितलं सगळ्यांना की कसं वाटलं त्यांना मॉडेल बसून किंवा कसं होतं ते. मला वाटतं त्यांनी नंतर त्यावर काहीतरी लिखाण सुद्धा केलंय. हे जे मध्येच एक आमच्या क्लासरूमच्या बाहेरचं कॉरिडॉर आहे, तिथे एक असं म्युरल आहे. त्या म्युरल समोर आम्ही एक काच ठेवून त्याच्यासमोर मॉडेलला उभं केलं होतं. तर आम्ही ऍक्च्युली बरेचसे असे एक्सपेरिमेंट करत राहिलो कॉलेजमध्ये की म्हणजे कशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे फिगरलाच घेऊन एका ऍटमॉस्फिअर मध्ये बसवू शकतो. म्हणजे फिगर म्हणजे फक्त हात पाय कान डोळे नाक अशी नसून ती फिगर तिच्या बॅकग्राऊंडने खूप बनत असते आणि बॅकग्राऊंड खरं तर फिगर बद्दल खूप बोलत असतं. तर या पेंटिंग मध्ये पण तुम्ही बघू शकता हा जो फेस इथे आलेला आहे तो फेस म्युरल मधला फेस आहे. तो इथे त्याच्यावर काच ठेवल्यामुळे तो दिसतोय, त्याच्यातून ट्रान्सपरंट ग्लास मधून तो फेस दिसतोय. प्लस इथे या मॉडेलचा पण फेस आहे. तर तो एक इंटरेस्ट क्रिएट झाला या पेंटिंग मध्ये. हे पण ही आमच्या कॉलेजमधली सगळ्यात जुनी मॉडेल आहे. अम्मा म्हणून म्हणतो तिला. तर ती खूप वर्षांपासून मॉडेल बसते आणि आता ती खूप म्हातारी झाली आहे तरी सुद्धा ती मॉडेल बसते आमच्यासाठी. खूप वयस्कर आहेत ते. तर मॉडेल बसणं ऍक्च्युली खरं तर खूप खूप कठीण काम आहे, पण ती खूप चांगल्या प्रकारे ते काम बऱ्याच वर्षांपासून आमच्यासाठी करत आहे. हे पण एक सॉफ्ट क्रिस्टल मध्ये केलेलं काम आहे. मला एक गाणं पाठवलं होतं एका मित्राने. तो म्हणाला की हे गाणं ऐक आणि या गाण्यातून तुला काय वाटतं तर त्याचं पेंटिंग कर. तर मग ते गाणं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की वेळ जी आहे ती थांबते. म्हणजे वेळ सतत खरं तर चालूच असते, ती सतत धावत असते. तिला आपण वेळेला कॅप्चर करून नाही ठेवू शकत. पण हे पण पेंटिंग करताना ते गाणं ऐकताना मला असं वाटलं की तो जो मोमेंट आहे तो फ्रीज होतोय. तर तो फ्रीज झालेला मोमेंट हे मी माझं स्वतःच केलेलं आहे. सेल्फ आहे हे, मागून केलेलं. आणि हे समोर हे जे आहे हे त्या गाण्याचं एक माझ्या मनामध्ये त्याचं इम्प्रेशन जे उतरलं होतं ते इम्प्रेशन मी ऍबस्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये इथे रिप्रेझेंट केलंय. आणि इथे ते हलतंय चित्र पण इथे ते फ्रीज झालेलं आहे. तर तो एक कॉन्सेप्ट दाखवण्यासाठी मी ते केलेलं काम आहे. हे पेंटिंग जेजेच आहे. जेजे मध्ये एक कॉरिडॉर मध्ये जे मोठी विंडो आहे आणि त्यातून जो लाईट येतो तिथे माझा मित्र ऍक्च्युली पेंटिंग करत उभा होता. आणि त्याच वेळी माझे जे सर आहेत जॉन डगलस सर, त्यांनी मला बोलवलं क्लासमध्ये आणि त्यांनी पटकन असं म्हणजे ते एकदम असं काही प्लॅन्ड नव्हतं. त्यांनी असं पटकन अरे निलिशा इकडे हे बघ हा सीन बघ किती सुंदर आहे, असं पेंटिंग तू केलं पाहिजेस. तर तेव्हा मला असं वाटलं खरंच खूप सुंदर सीन आहे, असं खरंच पेंटिंग झालं पाहिजे. तर तेव्हा मी ते पेंटिंग केलं होतं. आणि हे पूर्ण काम ऍक्च्युली ट्रान्सपरन्सी मध्ये केलेलं काम आहे. हा जो व्हाईट दिसतो हा कॅनव्हास सोडलेला आहे मी, तिथे कलर लावलाच नाहीये. आणि हे पूर्ण ट्रान्सपरन्सी मध्ये केलेलं काम आहे. हा दगडाचा इफेक्ट आणि हे सगळं जे मला मिळालं ट्रान्सपरन्सी मध्ये ते खरंच मला दुसऱ्या कोणत्याच पेंटिंग मध्ये एवढ्या सहज आणि एवढा प्रोफाऊंड इफेक्ट अजूनपर्यंत मिळाला नाही. म्हणजे ते या पेंटिंग मध्येच घडून आलं. आणि इथे मात्र थोडंसं ओपेक काम आहे ऑइलचं. या पेंटिंगला आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचं पहिलं पारितोषिक मिळालं होतं लास्ट इयर मला वाटतं 2018 मध्ये. आणि हे पेंटिंग दिल्लीचे एक आर्टिस्ट आहेत संजय भट्टाचार्य, त्यांच्या घरी आता आहेत. त्यांनी हे विकत घेतलं होतं आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या एक्झिबिशन मधून. हे MFA फर्स्ट इयरच्या एंडिंगला केलेलं पेंटिंग आहे, जे आमचं फायनल अॅन्युअल एक्झिबिशन असतं त्यासाठी केलेलं हे पेंटिंग आहे. तर इथे पण एक मुलीला मी म्हणजे माझी मैत्रीणच आहे ती जे मध्येच आहे आता,
तिला मी उभं केलं होतं आणि हा पूर्ण जेजेचाच कॉरिडॉर आणि एक पार्ट आहे. तर येता जाता ऍक्च्युली मला हा कॉर्नर दिसत होता की हे अँटिक आणि हे फायर हायड्रंट असा एक जो त्या दोन्ही मधला एक संबंध मला जो दिसत होता की एक स्टील लाईफ आहे, स्टील बाईचं एक टॉर्सो आहे, त्याच्या मागे एक फायर हायड्रंट आहे. तर त्या दोन्हीमध्ये मला असं वाटलं की स्टील लाईफ आहेच, परंतु ती मुलगी उभं केल्यावर मला असं वाटलं की मुलींना आज जसं एका स्टील लाईफ प्रमाणे वागवलं जातं, ऑब्जेक्टिफाय केलं जातं, तर तसं ऑब्जेक्टिफिकेशन करणं कसं वाईट आहे हे दाखवायचं होतं. तर शी इज नॉट अ स्टील लाईफ असं याचं टायटल मी दिलं होतं. आणि तसं मी ते ऍक्च्युली सगळ्या गोष्टी इकडच्या मॅनमेड ऑब्जेक्ट्स आहेत, पण ती एकटी जिवंत व्यक्ती उभी आहे, तर त्याच्यातला कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठी मी तिला ते उभं करून असं पेंटिंग केलं होतं. बरेचसे जे ऍटमॉस्फिअर आणि बरेचसं जे बॅकग्राऊंड आहे पेंटिंग मध्ये ते जे मधलंच आहे, कारण की आजूबाजूला इतकं सुंदर आर्किटेक्चर असताना मला दुसरीकडे कुठे जावंसं वाटलं नाही कदाचित. तर इथे पण ते जे आमचं मेन स्टुडिओ सेकंड इयरचा क्लासरूम आहे हा, तर हे जे विंडोज आणि हे जे दिसतं भवितव्य ते मला पेंटिंग मध्ये आणायचं होतं. इथे पण हा कॅनव्हास सोडलेला आहे, ट्रान्सपरन्सी मध्ये काम हे पूर्णपणे केलेलं आहे. आणि आणि फिगर मध्ये मात्र ओपेसिटी मध्ये केलेलं काम आहे. आणि जे मधले दुसरी एक खासियत म्हणजे ही आहे की तिथे कबुतरं खूप असतात, कबुतरं आणि मांजरी आणि या सगळे जे ॲनिमल्स आहेत ते म्हणजे आम्ही काम करता करता कधी कधी येतात पण, आणि एक वेगळ्या प्रकारचं लाईव्हली ॲटमॉस्फिअर तयार होतं त्यांच्यामुळे. हे पेंटिंग ऍक्च्युली हे पण तसंच सेकंड इयरच्या स्टुडिओमध्ये आमच्याकडे जे अँटिक ठेवलेले ग्रीक अँटिक्स, ज्याच्यावरून आम्ही सेकंड इयरला थर्ड इयरला प्रॅक्टिस करतो रेंडरिंगची, ह्युमन अॅनाटॉमी समजून घेण्याची. तर ते अँटिक्स वापरून याचा पण सब्जेक्ट बराचसा त्या आधीच्या पेंटिंग सारखा आहे की एक लाईव्ह मुलगी बसली आहे आणि आजूबाजूला तिच्या पूर्णपणे मॅनमेड वस्तू आहेत. तर ते जे लाईव्ह आणि मॅनमेड यामधला जो कॉन्ट्रास्ट तयार होतो तो दाखवण्यासाठी केलेला आहे. या पेंटिंगला मी एक मोबाईलचा लुक दिलेला आहे, या कॅनव्हासलाच मी मोबाईलचा लुक दिलेला आहे. आणि आज जसं आपण एकदम नार्सिसिस्टिक झालेलो आहोत, म्हणजे पूर्णपणे आपण आपल्या मोबाईलमध्ये पूर्ण दिवस आपण मग्न असतो, किंवा टेक्नॉलॉजीने आपल्यावरती जो आज हल्ला केलेला आहे, टेक्नॉलॉजी चांगली पण आहे पण ती एक प्रकारे वाईट सुद्धा आहे, कारण की आपण कम्प्लिटली स्वतःमध्ये मग्न झालेलो आहोत टेक्नॉलॉजीमध्ये. आपले फोटो, आपण कसं दिसतोय, आपण काय करतोय, ते सगळ्या गोष्टी आपण टेक्नॉलॉजीमधून माध्यमाने आपण शेअर करत असतो. तर त्यामध्ये एक आपली बॅटरी पण लो झालेली आहे आणि व्यक्तीचं बोलणं जे आहे ते कमी झालेलं आहे. तर ते मला दाखवायचं होतं यातून. आणि ह्या इयरफोन त्यामुळेच मी असा दाखवलाय की तो कुठेच ब्रेक झालेला नाहीये. तर फोटोमध्ये ते दिसत नाही व्यवस्थित, पण तो इयरफोन कुठेच ब्रेक झालेला नाहीये, तो कंटिन्युअस फिरतोय इयरफोन. म्हणजे तो मुलगा जो आहे हा मुलगा माझ्या क्लासमधलाच मुलगा आहे, माझा क्लासमेट आहे हा. तर त्याचं जे चेहऱ्याचं जे स्ट्रक्चर होतं ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, त्यामुळे मी त्याला मॉडेल घेतलं यासाठी. इगोमेनिया म्हणून याचं टायटल दिलेलं होतं मी. हे स्केचेस केलेले होते मी आधी त्याचे चारकोलमध्ये. या स्केचेसना याचं आर्टिस्ट सेंटरचं प्राइज मिळालंय स्केचिंग कॉम्पिटिशनचं. तर हे स्केचेस आधी केलेले ऍक्च्युली, नंतर मी हे पेंटिंग केलं होतं त्यावरून. हे ट्रेनमध्ये असताना ट्रॅव्हलिंग माझं बरंचसं 2 तास माझे जवळजवळ दिवसातले जेला जाण्यात जायचे, तेव्हा ट्रेनमध्ये बसल्या बसल्या पण मला बरेचसे इन्स्पिरेशन मिळायचं. तर हा फोटो मी एक काढून घेतला होता, म्हणजे प्लॅन्ड नव्हता हा. मला ते 2 मुलं अशी दिसली ट्रेनमध्ये आणि ती खूप मस्त वाटली मला. तर मी अशी फोटोग्राफी पण करत असते येता जाता, तर त्यामधला हा एक फोटो आहे.
तर हे कालाघोडाच्या वेळी डिस्प्ले झालं होतं आता. त्या थीम होती चाइल्ड लेबर. तर चाइल्ड लेबर थीमसाठी मी तो फोटो वापरून हे काम केलं होतं. या पेंटिंगचा कॉन्सेप्ट असा आहे की एक प्रकारचा मोल्ड दाखवलाय या मुलाला मी. म्हणजे आपलं जे टॉर्सो आहे त्याचं स्कल्पचर सारखं आहे आणि ही मुलगी त्या विंडोच्या समोरच उभी आहे. तर त्या दोघांना जे सेपरेशन केलेलं आहे आज, ही जी सोसायटी म्हणू शकतो आपण ही विंडो म्हणजे फिमेल आणि मॅस्क्युलाइन गोष्टींना सेपरेट करते आज सोसायटी बरीचशी. आणि बऱ्याचशा सोशल इश्यूज मधून जावं लागतं बायकांना. ते एक प्रकारचं दाखवायचं होतं मला याच्यात. आणि काही प्लॅन नव्हतं या विषयावर पण काम करणं. मी स्वतः एक मुलगी आहे आणि मी ज्या सोसायटीमध्ये जे माझं वागणं आहे किंवा जे मी ऑब्झर्वेशन करते ते मी हळूहळू माझ्या पेंटिंगमध्ये आणत गेले. ते हळूहळू ऑटोमॅटिकली यायला लागलं माझ्या पेंटिंगमध्ये. आणि बऱ्याचशा मुलींना मी मॉडेल घ्यायला लागले जास्त मुलांपेक्षा. हे पण एक वेगळ्या प्रकारचं कॉम्पोजिशन करायचा प्रयत्न होता. हे दिल्लीच्या कला साक्षी स्कॉलरशिपमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. तेव्हा दिल्लीला हे केलं होतं पेंटिंग. तर हा राईस पेपर आहे, म्हणजे भाताने तयार केलेला पेपर. पहिल्यांदाच मी वापरला होता पण खूप सुंदर रिझल्ट आला त्याचा. तर याच्यात पण 2 न्यूड फिगर अशा दिसतात आणि सुपर इम्पोजिशन दाखवायचं होतं मला दोघांचं पण. सुपर इम्पोजिशन म्हणजे एकमेकांवरती ओव्हरलॅप झालेले पण ट्रान्सपरंट, म्हणजे ओपेक नाही कोणत्याच प्रकारे. तर ते मला दाखवायचं होतं. हे पेंटिंग माझं आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या शोसाठी सिलेक्शन झालं होतं. आणि आता मला या पेंटिंगसाठी कॅमलिन आर्ट फाउंडेशनच्या कॉम्पिटिशन कॉन्टेस्टमध्ये नॅशनल विनर म्हणून सिलेक्ट केलं होतं त्यांनी. आणि खरं तर मी रशियाला जाणार होते यावर्षी. त्यांच्यात म्हणजे ॲज अ प्राईज ते 8 लोकांना निवडून त्यांना रशियाला टूरसाठी नेतात. पण या कोरोना व्हायरसच्या प्रॉब्लेममुळे ते कॅन्सल झालं, ते होऊ नाही शकलं. तर हे पेंटिंग ऍक्च्युली आमच्या कॉलेजमध्ये जे मॉडेल न्यूड बसतात त्या न्यूड बायकांना हे ट्रिब्यूट म्हणून केलेलं पेंटिंग आहे. खरं तर खूप डिफिकल्ट असतं त्यांच्यासाठी, पण ते बसतात कारण आर्टिस्टचं नुकसान व्हायला नको, आर्टिस्टला अजून शिकायला मिळावं त्यासाठी त्या बसतात. आणि त्यांच्या घरच्यांना पण ही गोष्ट माहीत नसते बऱ्याचदा की ते कॉलेजमध्ये अशा प्रकारे आमच्यासाठी मॉडेल बसतात. तर त्यांना एक ट्रिब्यूट म्हणून हे पेंटिंग मी करायचं ठरवलं. आणि मागे हे मास्क टाकलेत कारण की बरंचसं ते मास्क करतात त्यांच्या सोसायटीपासून आणि त्यांच्या घरच्यांपासून. आणि हे खरं तर खूप मला दुःखदायक गोष्ट वाटते की आजही इंडियामध्ये न्यूड सब्जेक्टला इतकं अशा प्रकारे बघितलं जातं की त्यातले आर्टसाठी जे आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन ते न बघता त्या वेगळ्याच प्रकारे लोक त्या सब्जेक्टला घेऊन विचार करतात. तर ते थांबवण्यासाठी एक माझी स्टेप आहे. हे मी आता एक वेगळ्या प्रकारची टेक्निक शोधून काढली होती पेंटिंगसाठी. तर हे ऍक्च्युली हा कोलोग्राफी म्हणून एक टेक्निक असते. त्याच्यामध्ये ब्लॉक तयार केला जातो आणि तो ब्लॉक वेगवेगळे टेक्स्चर चिटकवून तयार केला जातो. तर इथे लेस आहे, धागे आहेत, टेक्स्चर व्हाईटने केलेलं आहे, त्यानंतर हे नेट आहे, त्यानंतर हे सगळं मी कार्व केलेलं आहे. ते सगळं करून झाल्यानंतर त्याचा प्रिंट घेतला जातो प्रिंटिंग मशीन मधून आणि नंतर त्याच्यावर मी ऑइल पेंटिंगने हे काम केलं. तर या पेंटिंगचा कॉन्सेप्ट असा आहे की आज सोसायटीमध्ये मुलींना बऱ्याचशा गोष्टी कॉन्फाईड करायला मिळत नाहीत. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्या कोणालाच सांगू नाही शकत. अशा गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडतात ज्या त्या सगळ्यांना त्यांच्या आई वडिलांना किंवा त्यांच्या नवऱ्याला किंवा त्यांच्या मुलांनाही ते सांगू नाही शकत. तर त्या गोष्टी त्यांच्या आतमध्येच ठेवलेल्या असतात वर्षानुवर्ष. आणि त्या गोष्टी बाहेर काढण्याच्या प्रयत्नात मी त्यांचा एक्सरे दाखवण्यासाठी त्यांच्या एक्सपिरियन्सेसचा आणि मेमरीजचा हे असं मी ट्रान्सपरन्सी वापरून
काम केलंय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला असं इमेज बघून असं वाटतं की हा त्या बाईचा एक्सरे काढलेला आहे, पण तिच्या आतल्या ऑर्गन्सचा आणि ते हाडांचा आणि मांसाचा एक्सरे नसून तिच्या थॉट प्रोसेसचा किंवा तिच्या मेमरीजचा किंवा एक्सपिरियन्सेसचा तो एक्सरे आहे. हे पण तसंच आहे, सेम कॉन्सेप्ट. हे पेंटिंग मी आता मास्टर्सला आत्ता जस्ट जे आमचं अॅन्युअल एक्झिबिशन झालं त्यासाठी केलेलं पेंटिंग आहे. तर यामध्ये पण मी 3 बायका दाखवल्या आहेत न्यूड. त्यांचा स्किन टोन तिघांचाही वेगवेगळा आहे. आणि ती समोर बसलेली बाई जी आहे ती माझी मैत्रीण आहे, ती मॉडेल आहे. आणि तिला मात्र मी कपडे घातलेले दाखवले. तर यामध्ये मला असं दाखवायचं होतं की या चौघींमधला जो डायलॉग एक मला दाखवायचं होतं, त्यामुळे पेंटिंगचं टायटल डायलॉग आहे. आणि मागे हा मी लॉक दाखवलाय जो अर्धवट उघडा आहे लॉक. म्हणजे आज आपण बायकांचा जर स्टेटस बघितला सोसायटीमध्ये तर तो कुठेतरी अर्धवट आहे, म्हणजे कम्प्लिटली त्यांना फ्रीडम मिळालेलं नाहीये. तर त्यामुळे तो लॉक अर्धवट उघडा आहे, पण तो अर्धवट लटकलेला आहे, म्हणजे कम्प्लिटली बंद पण नाही आणि कम्प्लिटली उघडा पण नाहीये, तो कुठेतरी अधांतरी आहे. तर अशा प्रकारे ही जी अधांतरी स्थिती आहे स्त्रियांची आज सोसायटीमधली ती दाखवायचा प्रयत्न मी या पेंटिंग मधून केलाय. याला बेस्ट एंट्री म्हणून एंट्रीचं अवॉर्ड मिळालं मास्टर्सला. या पेंटिंगची साईज इतकी आहे, 8 बाय 5 फुटाचं पेंटिंग होतंय. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पेंटिंग आजपर्यंत केलेलं हेच आहे माझं. त्या पेंटिंगचं साईज दाखवण्यासाठी मी स्वतः उभी राहिले होते पेंटिंग समोर. हे आता माझी रिसेंट काम आहेत, जे माझं काम चालू आहे लॉकडाऊनच्या दरम्यान घरामध्ये. तर ही माझी आई आहे आणि मॉडेल म्हणून तिला वापरलेलं आहे. यामध्ये पण ब्युटी इंडस्ट्री जी आहे आज ही एक ठराविक पद्धतीने बाईला दिसलं पाहिजे, तिला सुंदरच दिसलं पाहिजे किंवा तिने असंच केलं पाहिजे किंवा तिचं जे राहणं आहे ते एक प्रकारचंच असलं पाहिजे. ही जी एक सोसायटीची जी एक मेंटॅलिटी आहे ती मेंटॅलिटी दाखवण्याचा प्रयत्न यात केलाय. त्यामुळे हे सगळं सॅलॉनचं जे आपलं ब्युटी पार्लरमध्ये जे खुर्ची बघतो आपण, त्यानंतर हे आणि हा पुरुष असा चाललाय, त्याला मला स्पीडमध्ये दाखवायचं असल्यामुळे मोशनमध्ये दाखवायचं असल्यामुळे तो ब्लर दाखवलाय. तर तो ते एक ॲटमॉस्फिअर क्रिएट करायचं होतं पेंटिंग मधून. आणि टायटल असं आहे की कॅन यू टेक मी ॲज आय एम, म्हणजे मी जशी आहे तसं तुम्ही मला ऍक्सेप्ट करू शकता का, असं एक ऑडियन्सलाच मी एक प्रश्न विचारते. तर त्यामुळे प्रश्नचिन्ह असलेला टायटल दिलेलं आहे. हे माझं स्वतःचं सेल्फ आहे आणि हे माझे काही क्रिएटिव्ह कंपोजिशन आणि प्रिंट मेकिंग कॉलेजमधली कामं आहेत माझी. ही रिसेंट कामं नाही, 2017 ते 2019च्या दरम्यान केलेली कामं आहेत. तर 2018 मध्ये कॅमलिनचं अवॉर्ड मिळालेलं, पण त्यावेळी झोनल लेवलमध्येच माझी निवड झाली होती. नॅशनल साठी माझं सिलेक्शन नव्हतं झालं त्यावेळी. तर हे पेंटिंग झोनल विनर होतं त्यावेळीचं. आणि यामध्ये एक प्रकारचं जे आपलं सुपरस्टिशन आहे सोसायटीमधली, कावळा दाखवला आहे आणि प्लास्टिकचं जे दुर्परिणाम आहेत एन्व्हायरमेंट वरती होत आहेत ते पण दाखवलेत. आणि आपण म्हणतो की सुपरस्टिशियस, आपण खूप सारे सुपरस्टिशन आज बिलीव्ह करतो की कावळा असला की ते वाईट असतं किंवा ह्या गोष्टी, पण ज्या आपल्या समोर गोष्टी घडतात त्यावर आपण लक्ष नाही देत. जसं की आपण प्लास्टिक सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण वापरतच जातो. त्यामुळे रियालिटीकडे लक्ष न देता आपण सुपरस्टिशनला इम्पॉर्टन्स देतो. त्या गोष्टी मला याच्यात दाखवायचं होतं. हे इंडियन ऑइल एक्झिबिशन मध्ये डिस्प्ले झालं होतं पेंटिंग. ह्या पेंटिंग मागचं माझं कॉन्सेप्ट असं होतं की बँड्राचं जे स्लम आपल्याला दिसतो येता जाता, की बँड्राचा जो स्लम एरिया दिसतो, तर त्यामध्ये जी घरं दिसतात ती अशी खूप सुंदर स्ट्रक्चर आहे. ते खरं तर पत्र्यांनी बनवलेलं आणि लाल कलरचं स्ट्रक्चर आहे आणि ते अधांतरी आहे एक प्रकारे स्ट्रक्चर. तर ते अधांतरी त्याचं जे वेट, म्हणजे मला आश्चर्य हे वाटलं की अशा प्रकारच्या स्ट्रक्चरमध्ये इतकी लोक आज राहत आहेत
आणि ते जगतायत तिथे आणि त्यांचं घर आहे ते, तर ते मला त्या यामध्ये दाखवायचं होतं, पण एकदम लिटरल नाही तर ऍबस्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये मला दाखवायचं होतं. हे पण त्याच कॉन्सेप्टवर केलेली काम आहे. हे एक वर्सोवाला एक फिशरीज म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे, इंडियन फिशरीज इन्स्टिट्यूट त्याचं नाव आहे, मला ऍक्च्युली आठवत नाही ना. हा, पेंटिंग डन ॲज अन आर्ट कॅम्प बाय द सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, वर्सोवाला आहे. तर तिथे त्यांना त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये लावायला पेंटिंग हवे होते, त्यासाठी आर्ट कॅम्प झाला होता. तर माशांना घेऊन किंवा फिशरीजच्या सब्जेक्टला घेऊन काम करायचं होतं, तर त्यासाठी मी हे केलेलं पेंटिंग आहे. तर यामध्ये प्लास्टिकमध्ये गुंतलेला मासा आणि प्लास्टिकचे जे जे दुष्परिणाम होत आहेत माशांवरती ते दाखवण्यासाठी केलेलं पेंटिंग आहे. हे पण सेम. हे फायनल इयरला केलेलं पेंटिंग आहे, असाइनमेंट होती कॉलेजची. हा एक चेन्नईला एक शो झाला होता, त्यासाठी केलेली काम आहेत. तर बरेचसे मी एक्सपेरिमेंट्स ऍक्च्युली केलेले आहेत, फिगरला किंवा फेसला, ह्युमन फेसला घेऊन, की त्याला कशा प्रकारे आपण आपल्या ऍबस्ट्रॅक्ट फॉर्म म्हणून मध्ये पण आपण यूज करू शकतो. तर मला वाटतं आपण एकाच प्रकारचं काम न करता एक्सपेरिमेंटेशन पण बरंचसं केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं त्या कामामधून. प्रत्येक कामामधून काहीतरी वेगळा आपल्याला एक्सपिरियन्स मिळतो. हे प्रिंट मेकिंगची काम आहेत. प्रिंट मेकिंगचं एक प्लेट असते, एचिंग म्हणून एक प्रोसेस असते, की जेणेकरून ती जी प्लेट असते, झिंक प्लेट असते, झिंक प्लेटला ऍसिड मध्ये ठेवून ते ऍसिड खातं त्या प्लेटला, झिंकला, आणि त्या हिशोबाने एक पॅटर्न बनतो आणि त्यामध्ये कलर भरून मग नंतर त्याला प्रिंटिंगच्या मशीन मधून प्रिंट काढला जातो. तर ही सगळी कामं एचिंगची कामं आहेत. या प्रोसेसला विस्कॉसिटी म्हणून म्हणतात. हे पण एचिंग आहे. हे पण एका सुईसारख्या याच्याने घेऊन, सुई किंवा कोणत्या तरी अशा टोकदार वस्तूने झिंक प्लेटवरती जेव्हा आपण स्क्रॅच करतो तेव्हा अशा प्रकारे त्यामध्ये बरेचसे स्क्रॅचेस येतात आणि त्यामध्ये मग इंक भरल्यानंतर त्याचं आपण प्रिंट घेतल्यानंतर अशा प्रकारचं प्रिंट येतो. या सगळ्या कॉलेजच्या असाइनमेंट आहेत माझ्या फायनल इयरच्या. सर झालंच आहे प्रेझेंटेशन, फक्त एक माझं पेस्टलची काही काम आहेत ती मी फास्ट मध्ये दाखवू का एकदा, की एवढं पुरे आहे? हो हो, चालेल चालेल चालेल. ओके ओके ओके. ही काही पेस्टलची कामं आहेत माझी, पोर्ट्रेट्स. तर पेस्टल, सॉफ्ट पेस्टल हे पावडर सारखं मीडियम असतं, की आपली रांगोळी जशी असतं तसं ते मीडियम असतं. तर ते पण खूप इंटरेस्टिंग मीडियम आहे. तर त्यामध्ये मी जी कामं केली आहेत ती फास्ट दाखवते. हे डेमोचं काम आहे. नाशिकला एक डेमो झाला होता माझा, रंगोत्सव म्हणून एक कार्यक्रम झाला होता. त्यासाठी आर्किटेक्ट संजय पाटील आले होते, तर त्यांचं मी हे चित्र काढलं होतं, डेमो दिला होता.
हे जे आधी बघितलं पेंटिंग त्यातला अर्धवट पार्ट आहे हा. हे पण डेमोचं काम आहे. या पेंटिंगचा तो अर्धवट पार्ट होता. सेटअप केलेला आहे सर मी. वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला ड्रॉइंग मी ऑलरेडी रेडी ठेवलंय आणि मी आता या ट्रायपॉड वरती हा फोन लावणार आहे आणि बरं. तुम्ही डेमो बघू शकता. आत्ता जे निलिशा जे पेंटिंग करणार आहेत म्हणजे ड्राय पेस्टलमध्ये करणार आहेत ते प्रसिद्ध गायक डॉक्टर रवींद्र जोशी यांचं आहे. तेही आपल्या कार्यक्रमामध्ये एकदा एपिसोडला शेअर करणार आहेत आपल्याबरोबर. तर ते एखाद्या वेळेस आत्ता येतील थोड्या वेळात आणि आपण हा कार्यक्रम सुरू करूया. बघा त्यांचं त्याने स्केचेस पूर्णपणे जो काही लाईकनेस वगैरे येण्याच्या दृष्टीने आधीच करून ठेवलेलं आहे काम त्यांनी. आता त्या पुढे पेंटिंग करतायत. माझी सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने आपापल्या मोबाईलवर असाल किंवा लॅपटॉपवर असाल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पहिली स्टेज, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज, चौथी स्टेज अशा प्रत्येक स्टेजचे फोटो काढून घेता आले तर बघा.
शेवटचा साईनचा हात फिरलेला आहे. मी टाळ्या वाजवतो. असं. निव्वळ अप्रतिम. हं? सगळ्यात महत्वाचं जे भाव टिपलेत ना, त्यांचा जसा हात आहे ना तसं पेंटिंग झालंय. हातातून भाव नाही होत आहेत. हा सर. हातातून सुद्धा भाव प्रकट होत आहेत. हा म्हणजे हा शांतता जी असते गाण्याची हा. ती त्या हातातून भावना संपूर्णपणे त्यातून प्रकट होत आहेत. आता फोटो काढणं वेगळं आणि पेंटिंग करणं वेगळं. हो सर, ते तर आहेच. पण सर ऑन द स्पॉट जर असतं ना तर अजून मजा आली असती मला. म्हणजे समोर मॉडेल बसतो तेव्हा अजूनच मजा येते कामाची. खरंय नाही खरंय खरंय ते खरंय. नाही पण तरी पण असं जे करणं जे अवघड आहे ते पण आज पूर्ण केलेलं आहे. हा सर. आता ते कोरोनाने आपल्याला आपलं मीडियम बदलून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे खरे करोनाचे आभार मानले पाहिजे. आणि हो. करोनामुळे बऱ्याच काही गोष्टी आता फेस पण कराव्या लागत आहेत. आता ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आला माहितीये का, की हा. काही लोक युनिव्हर्सिटीला लेक्चरर वगैरे आहेत आणि त्यांना पण अच्छा. कोविड ड्युटी आहे. हा हा आता एक भावसार सर म्हणून आहेत, हा. ते विजापूर युनिव्हर्सिटीमध्ये आहेत आणि ते आता कोविड ड्युटीमध्ये आहेत, तरी ते हळूहळू येऊन जाऊन तुझा कार्यक्रम पाहत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता एक जेना युनिव्हर्सिटी हा हा. जर्मनीतनं एक आपल्या पीएचडी डॉक्टर आहेत, त्या सुद्धा कार्यक्रम बघतायत. त्याच्याच कोविडमुळे हे सगळं असं थोडंसं हा एक वेगळा पण हे झालेला आहे, त्रास पण आहे. आणि कोविडमुळे लोकांना आपली बैठक पण चांगली करायला, रियाज करायला पण एक वेगळा अनुभव आज वेगळा मिळालेला आहे. त्यातून एक अशी सुंदर कला सादर होताना आम्हाला बघायला मिळते. आम्हालाच नाही, सगळ्यांनाच. हा सर. फार सुंदर झालं. आता फक्त ह्याचा एक फोटो जर काढता आला म्हणजे मस्तपैकी, तर आपण ग्रुपवर वगैरे सगळ्यांना आपण पाठवू शकतोय सगळ्यांना. खूप सुंदर झालंय. ओके सर. ओके ओके. आणि त्याचे ऍप्लिकेशन रंगावरचा तो प्रभुत्व आहे त्यामधला बॉडी टोन करण्यासाठी ग्रीन कलर इतका सुंदर वापरला गेलेला आहे. त्यामुळे त्यात लाईव्हनेस जो आहे, ताजेपणा, हा संपूर्णपणे त्यामध्ये दिसतोय. थँक्यू सर. थँक्यू. आणि आपल्या ह्या ग्रुपमध्ये जर कोणाला विचारायचं असेल तर त्यांना आता प्रश्न विचारू शकता. बाकीचे जे कोण आपले सगळे आता जे जॉईन झालेले मेंबर आहेत त्यांनी एकेकाने विचारलं तर त्या आपल्या प्रश्नाची उत्तर देतील. तर विचारायला हरकत नाही माझ्या मते. निरीशा मॅडम. हा निरीशा, नमस्कार. अनिरुद्ध देशपांडे बोलतोय. नमस्कार. नमस्कार. हा बर. एक महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे, म्हणजे जे मी आता तुमचे सगळी कामं पाहिली आणि कामांचा जो एक प्रकार बघितला आणि त्यानंतर त्याचं प्रत्यक्षात एक प्रगतीकरण पण पाहिलं. हा सर. तर ज्या इमारतीमध्ये तुम्ही शिकलात, हा, तर त्या इमारतीच्या बांधकामाच्या पद्धतींचा तुमच्या कामावर एक खूप सुदृढ परिणाम झालेला आहे असं मला वाटतंय. हो सर. म्हणजे ॲटमॉस्फिअरचा माझ्यावर खूप हा, तर परिणाम ते झाला. खरोखरच तसं झालंय का, आणि झालं असेल तर ते किती प्रमाणात म्हणजे तुम्हाला जाणवतं? वाटतं की बऱ्याच प्रमाणात झालंय ते. आणि ती जी इमारत आहे जे स्कूल ऑफ आर्ट, त्याचं जे आर्किटेक्चर आणि तिथे जे लाइटिंग किंवा ऍटमॉस्फिअर जे आहे ते खूप वेगळ्याच प्रकारचं आहे. म्हणजे तशा प्रकारचं जर आपण आर्किटेक्चर बघितलं तर पूर्ण इंडियामध्ये मला वाटतं कुठेच नाहीये. तर त्या याच्यामध्ये जे आमच्या क्लासरूम मध्ये किंवा आमच्या स्टुडिओमध्ये जो लाइटिंग येतो, लाईट येतो त्या इमारतीमध्ये, तर तो वेगळ्याच प्रकारचा असतो आणि त्याच्यामुळे आम्हाला बरंचसं म्हणजे इन्स्पिरेशन मिळतं कामासाठी. तर म्हणून बऱ्याचशा ठिकाणी पेंटिंग्स मध्ये जे बॅकग्राऊंड मी घेतलं ते माझ्या कॉलेजचंच बॅकग्राऊंड आहे. कारण मला जे तुमच्या आता चित्रांमधनं म्हणजे तुमची 4 ते 5 महत्वाची चित्र अशी होती की ज्याच्यामध्ये कॅनव्हास म्हणजेच बिल्डिंग आहे असं मला प्रतीत होत होतं.
तसंच मला त्याचा वापर करून घ्यायचा होता की म्हणजे एखाद्या ऍटमॉस्फिअर मध्ये जी आपली मेन फिगर आहे ती एक पार्ट असला पाहिजे त्या ऍटमॉस्फिअरचा. पेंटिंग पूर्णपणे ते फिगर नसून पेंटिंग मध्ये ऍटमॉस्फिअरचा पार्ट म्हणून एक फिगर असली पाहिजे असा माझा प्रयत्न होता. त्याच्यामुळे फिगर जर तुम्ही बघितली तर खरं तर पूर्ण पेंटिंग मध्ये फिगर हा सगळ्यात लहान भाग आहे. बाकी सगळं ऍटमॉस्फिअर आणि बाकी बॅकग्राऊंडच जास्त आहे. तर आम्हाला आमचे सर तेच म्हणाले होते पहिल्यांदा की पेंटिंग करताना पेंटिंग मधला फिगर हा तुमचा आता एक फॉर्म म्हणून तुम्हाला ट्रीट करायचा आहे. तो एक फॉर्म आहे तुमच्या पेंटिंग मधला. तुमचे फिगर म्हणजे तुमचं पेंटिंग नाहीये, तर तुमच्या पेंटिंगचा एक भाग आहे फिगर. तर त्याला त्या हिशोबाने तुम्ही ट्रीटमेंट दिली पाहिजे. बरोबर. कारण म्हणजे हा प्रश्न आला तो म्हणजे मी स्वतः आर्किटेक्ट म्हणून काम करतो आणि त्यातनं हा मुद्दा खूप सुंदर रीतीनं म्हणजे आज माझ्यासमोर उभा राहिला की एखादी इमारत एखाद्या कलाकाराला किती सुंदर रीतीनं घडवू शकते. म्हणजे त्याचं एक सुंदर प्रतीक म्हणजे आजचं तुमचं काम मला जाणवलं. तर खरोखरच खूप अप्रतिम. आणि मगाशी जी एक तुमची लयबद्धता होती त्या चित्राचं काम जेव्हा तुम्ही चित्र रंगवत होतात, कदाचित ती काढतानाही त्याच पद्धतीनं तुम्ही ते काढलेलं असणार आहे. पण ती लयबद्धता आणि रवी जोशी सरांच्या एक त्यांची जी भावमुद्रा त्यातनं जी उभी राहत गेली, तर त्यातली एक म्हणजे खरोखर ती एक तल्लीनता जाणवण्यासारखी होती. तर त्याबद्दल खरंच हार्दिक अभिनंदन आणि खूप सुंदर रीतीने तुम्ही समोर मांडताय. मला खरंच आवडलं, मनापासून आवडलं. थँक्यू. निलिशाजी, मी मुंबईहून आर्किटेक्ट प्रसन्न वाटेकर बोलतोय. मी आता आपला डेमो बघितला आणि याच्या आधीचं आपलं पूर्ण काम पण बघितलं. खूप अतिशय सुंदर तुमचा पोर्टफोलिओ आहे आणि मनाला भावपूर्ण वाटला तो. तर मला एक काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं हवी होती की जेव्हा तुम्ही सॉफ्ट पेस्टेल वापरले त्यावेळी ड्रॉइंग कम्प्लीट झाल्यानंतर त्याला प्रोटेक्शन म्हणून काय वापरू शकतो आपण? म्हणजे तो परत सॉफ्ट पेस्टलचा पावडर फॉर्म खाली पडू नये किंवा हाऊ टू प्रोटेक्ट दॅट पर्टिक्युलर पिक्चर, याच्यावर तुम्ही काय सांगू शकाल? सर ऍक्च्युली मला वाटतं जे आज मार्केटमध्ये फिक्सिटिव्हच्या नावाने जे मिळतात काही स्प्रेज ते वापरले नाही पाहिजे शक्यतो. कारण की ते वापरल्याने पेंटिंग काळं पडतं आणि मी बऱ्याचदा वापरले वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रेज. तर त्याच्याने पेंटिंग काळं पडून ते प्रॉब्लेम होऊन जातो पेंटिंगला. तर कामत सरांनी एकदा सांगितलं होतं त्यांच्या भाषणामध्ये की तुम्ही नोवा कंपनीचा एक स्प्रे मिळतो, हेअर स्प्रे, तो वापरावा. तर मी तो वापरला आणि तेव्हा तर खरंच पेंटिंग माझं बरंचसं प्रिझर्व झालं त्याच्यामुळे. तर जो आपला हेअरस्टाईल केल्यानंतर पार्लरमध्ये हेअर स्प्रे मारतात तोच स्प्रे याला मारला की ते फिक्स होतं पेंटिंग. अच्छा. आणि वेगळ्या प्रकारचे पेपर्स वापरू शकतो का आपण अशा मीडियम मध्ये? मध्ये प्रिंटेड पेपर कोणताही वापरू शकतो जो आधीपासून त्याला एक प्रकारचा कलर आहे असा पेपर जर असेल बॅकग्राऊंडला तर तुम्हाला त्या पेपरला घेऊन मग ऍटमॉस्फिअर क्रिएट करत पेंटिंग करायला सोपं पडतं. तर व्हाईट पेपर न घेता टिंटेड पेपर कोणताही घेऊ शकतो. ओके. अजून एक प्रश्न होता की डिजिटल मीडियामध्ये काही कामं करायची इच्छा आहे का? मध्ये मी काही कामं केली आहेत पण जास्त नाही केली आहेत. पण मला वाटतं बदलत्या जगाबरोबर ती कामं पण जर करावी लागली तर मी करेन नंतर कधीतरी. म्हणजे कोणत्या मीडियमवर लिमिटेशन सर ऍक्च्युली मी डिजिटल म्हणजे प्रोफेशनल असं आयपॅड प्रो वगैरे वापरलेला नाही अजून. पण आपलं जे सिम्पल फोन मध्ये स्टायलस पेन असतो त्याच्याने मी स्केचेस केलेले आहेत. तर म्हणजे जेव्हा पेपर पेन्सिल अवेलेबल नव्हती तेव्हा मी त्याच्यावर करून बघितलंय पण फार कमी काम केलंय. ओके. तो एक्सपिरियन्स आणि हाताने केल्याच्या एक्सपिरियन्स मध्ये काय फरक वाटतो? बराचसा फरक आहे. आता आयपॅड प्रो मध्ये वगैरे टेक्नॉलॉजिकल खूप साऱ्या इन्व्हेन्शन झाल्यामुळे ते जेव्हा मी बघते आयपॅड प्रोचं पेन्सिल वापरून बघते तर ती सेम आपल्या पेपरवरच्या पेन्सिल सारखं क्वालिटी देते. पण याच्या आधी मी जेव्हा सिम्पल स्टायलसने वगैरे काम केलं तर त्याच्यामध्ये तेवढा तो फोर्स
मला जाणवत नाही, कारण की आपण पेन्सिल एखादी दाब देतो पेपरवरती तर ती डार्क होते, लाईट होते. ते जे आहे त्या गोष्टी डिजिटल तुम्हाला नाही देऊ शकत बऱ्याच वेळेला. तर तिथे थोडंसं लिमिटेशन येतं. ओके, ओके. आणि आता सध्या तुम्ही जो मास्टर्स कोर्स केला आणि आता पुढची जी पिढी येईल त्याच्यानंतर, तर या करिक्युलममध्ये काही बदल करावा असं वाटतं का तुम्हाला? जे मध्ये कोर्स शिकवला जातो 5 आणि 2 7 त्याच्यामध्ये तुम्हाला काही वाटतं की अजून काही नवीन ऍड करावं सिलेबसमध्ये? आता जो सिलेबस आहे 4th इयर पर्यंत, फायनल इयर पर्यंतचा 4 वर्षांचा जो सिलेबस आहे, तो एखाद्या व्यक्तीला फाउंडेशन त्याचं स्ट्रॉंग करण्यासाठी आणि त्याला जे बेसिक गोष्टी ज्या त्याच्या स्ट्रॉंग झाल्या पाहिजे, स्किल सेट, त्या स्किल्ससाठी तो सिलेबस बरोबर आहे आणि बदल करतायत हळूहळू शिक्षक. म्हणजे आमच्या वेळी माझ्या सेकंड इयरला जे असाइनमेंट द्यायचे आणि आता मी जे बघते असाइनमेंट दिले जातात, त्यामध्ये बरेचसे काही चेंजेस आणले जातात आणि तर लोक पण नवीन पद्धतीने विचार करून असाइनमेंट्स नवीन नवीन द्यायचा प्रयत्न करत असतात. तर मला वाटतं सिलेबस हा किती चेंज झाला तरी सुद्धा शेवटी स्टुडंटला स्वतःचं सेल्फ रिसर्च करून प्रॅक्टिस करूनच बरंचसं काही शिकायचं असतं. बाकी स्किल सेट हे करण्यासाठी जे आहे सिलेबस तो इम्प्रूव्ह होऊ शकतो, पण जो आहे तो पण पुरेसा आहे माझ्या मते. तर चेंज झाला तर चांगलंच आहे. ओके. Okay, thanks Nilisha for your wonderful demo. We really appreciate. Thanks a lot. थँक्यू सर. थँक्यू सर. हॅलो निलिशा, तुम्हाला माझा एक प्रश्न आहे की आज आपण बघतो काही कला महाविद्यालय बघतो म्हणजे मुंबईचीच नाही तर बरीच म्हणजे महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी मी फिरलो आहे. तर रिअलिस्टिक काम, परवा वासुदेव कामतजी पण म्हणले की रिअलिस्टिक काम हे केलंच पाहिजे, पण माझा असा विरोध नाहीये की त्यांनी ऍबस्ट्रॅक्ट मध्ये काम करू नये. सगळी कलेची जी वेगवेगळ्या शाखा आहेत त्या खूप सौंदर्याने नटलेल्या आहेत, प्रत्येकाच्यामध्ये वेगवेगळे भाव निर्माण झालेले आहेत, ते रसिकांनी टिपावे. त्यासाठी त्याचा कलाकारांनी जसा आस्वाद घेता येईल तसा जो म्हणजे कला बघणारा आहे म्हणजे रसिक आहे त्यांनी पण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. अशी जी ज्याला त्यातून रस चाकता येईल आणि जे गोड दिसल ती खरी कला असं आपण म्हणलं जातं. बरोबर आहे, पण ऍक्च्युली बऱ्याच कला महाविद्यालय म्हणजे विद्यालयामधून असा प्रश्नचा पडतो की त्या मुलांना एका वेगळ्या विषयाला समोर जावं लागतं की ते ऍबस्ट्रॅक्टच शिक्षक त्यांना सांगतात की अशा पद्धतीचं काम करा. तर ते कितपत घातक आहे का चांगलं आहे का वाईट आहे? कारण काय अॅनाटॉमीचा अभ्यास झाला पाहिजे, तो होत नाही त्यातून. नक्की काय वाटतं त्यांनी काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी? मला असं वाटतं की मी आता जेव्हा दिल्लीला गेले होते तेव्हा तिकडे त्या वर्कशॉपमध्ये बरीचशी मुलं जमली होती. तर त्या वर्कशॉपमध्ये आम्ही एकूण मला वाटतं 10 लोक होतो आम्ही त्या वर्कशॉपमध्ये आणि त्यामध्ये जे स्कूल ऑफ आर्ट मधून माझे मित्र आणि मी आम्ही दोघंच होतो आणि बाकी सगळे बरोडा स्कूल ऑफ आर्ट, शांतिनिकेतन, कॉलेज ऑफ आर्ट दिल्ली अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मधून आलेली मुलं होती. तर त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करताना आणि राहिल्यावरती मला हे कळलं की त्यांचं जे थॉट प्रोसेस, त्यांची जी विचार करण्याची पद्धत आणि त्यांचं ज्या प्रकारे ते त्यांचं आर्ट प्रेझेंट करतात लोकांसमोर, म्हणजे त्यांचं जे प्रेझेंटेशन आहे कामाचं, की त्यांनी जे काम केलं त्याबद्दल जर त्यांना बोलायला जर कोणी सांगितलं तर ते बोलण्याची पद्धत आणि त्यांनी काय केलं हे नक्की हे सांगण्याची जी पद्धत आहे त्यांची, ती वेगळी पद्धत आहे एक प्रकारे आणि ती पद्धत प्रॉपर आहे एकदम. आणि जे स्कूल ऑफ आर्टची मुलं त्यांचं स्किल सेट आणि त्यांचं स्किल इतकं सुंदर असतं, पण त्यांना जर त्यांच्या स्वतःच्या पेंटिंग बद्दल कधी बोलायला सांगितलं कोणी तर त्यांना खूप प्रॉब्लेम होतो, त्यांना ते करता येत नाही. तर मला वाटतं दोन्ही गोष्टींचा एक बॅलन्स हवा आणि तुमचं जोपर्यंत फाउंडेशन आहे, तुमचं जोपर्यंत जे बेसिक आहे ते बेसिक जोपर्यंत तुमचं स्ट्रॉंग नाहीये तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला डिस्टॉर्शन नाही करू शकत. जर तुम्ही पिकासोची खूप जुनी कामं जरी बघितली तरी सुद्धा आपल्याला त्यातून कळून येतं की त्याचं रिअलिस्टिक काम खूप हाय लेवलचं काम होतं आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याला वाटलं करावं असं म्हणून तो हळूहळू ते डिस्टॉर्शन करत करत शेवटी त्याचे जे पेंटिंग आज आपण बघतो ते पेंटिंग आपण बघतो. तर मला वाटतं की दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधणं स्टुडंटला हे खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त विचारधारणेला घेऊन जर काम केलं आणि जर तुमचं बेसिक स्ट्रॉंग नसेल, तुम्ही ते विचार व्हिज्युअली मांडू शकत नाहीत ऑडियन्स समोर,
ते ऑडियन्स समोर व्हिज्युअली स्ट्रॉंगली मांडण्यासाठी तुम्हाला तुमचं जे स्किल आहे, तुमचं जे बेसिक आहे, कलरचं नॉलेज आहे, अॅनाटॉमीचं नॉलेज आहे, ड्रॉइंगचं नॉलेज आहे, ते स्ट्रॉंग असलंच पाहिजे. ते स्ट्रॉंग असल्याशिवाय तुम्ही ते तुम्हाला जे म्हणायचं ते तुम्ही चांगल्या पद्धतीने म्हणायला तुम्हाला प्रॉब्लेम होतो. तर माझ्या मते दोन्हीमध्ये बॅलन्स साधला पाहिजे, आणि बॅलन्स साधला तर जो व्यक्ती, जो आर्टिस्ट बॅलन्स साधतो तो चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. मला आणि ह्याच्यामध्ये एक म्हणायचं आहे असं, कारण बरेच वेळेला काय होतं, तर बरेच वेळा चित्र झाल्यानंतर जेव्हा एक्झिबिट होतं तेव्हा इकडच्या मुलांनी एक थोडं जेला आम्हाला वाटत होतं मुलं थोडंफार इंग्लिशचा टच असतो. ग्रामीण भागातली जी आहेत, कोल्हापूर, सांगली, इथून खालच्या भागातली, त्या मुलांना तर अजिबातच बोलता येत नाही, किंवा कसं राहिलं पाहिजे, प्रेझेंटेशन स्वतःचं कसं केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणजे तुमच्यापेक्षा तो एजंट खूप चांगला बोलतो त्या पेंटिंगवर, आणि ह्याचा फटका त्या आर्टिस्टला बसतो. अरे मग माझं पेंटिंग मला बोलता येत नाही, मग तुम्ही केलं काय? हे पण कुठेतरी शिकवलं गेलं पाहिजे, की जेव्हा एखादी आपल्या ह्याच्यामध्येच कॉलेजमध्ये असतातच, की बाबा तू स्केच केले, तुला पेंटिंग नंतर करणार, सुरुवातीला स्केच केले, काय ह्याच्यावर तू काय काय विचार केलाय हा तुला बोलून पण दाखवता आला पाहिजे, मांडता आला पाहिजे, आणि मग ते पेंटिंग कर. असं झालं ना तर ते मग त्याला पण स्वतःला कुठेतरी एक सवय लागत जाईल, पुढे ती पॉलिश होत जाईल, आणि मग जेव्हा एक्झिबिट तो करेल तेव्हा त्याला ते त्या पेंटिंगवर व्यवस्थित सगळं बोलता येईल आणि ते पेंटिंग सेलही करता येईल. आपल्याकडे तोच प्रॉब्लेम आहे की खूप छान असतं काम, ताकदीचं काम, पण न बोलता येत असल्यामुळं तुमच्यापेक्षा तो एजंट जास्त कमवतो आणि त्या आर्टिस्टला त्याची व्हॅल्यूच मिळत नाही. हे माझं प्रॅक्टिकल असं मत आहे, म्हणजे मी बघितलंय सुद्धा. असं मला खरं अगदी आत्महत्येनं वाटतं बोलावं सर. बरोबर बोललात ही गोष्ट तुम्ही. अजून पण जे मध्ये बरेचशी ग्रामीण भागातून मुलं येतात आमच्याकडे. माझे स्वतःचे मित्र आहेत जे अहमदनगर, त्यानंतर वेगवेगळ्या भिवंडी, त्यानंतर कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, आउट ऑफ महाराष्ट्र पण कर्नाटक वगैरे सगळीकडून मुलं येतात जे मध्ये. आणि वेगवेगळ्या त्या सगळ्यांनाच इंग्लिश बोलता येईल असं नाहीये, पण मला एक क्युरेटर आहेत सर, जॉनी एम एल म्हणून. या जॉनी एम एल सरांना मी एकदा विचारलं होतं की आपल्या पेंटिंग बद्दल बोलणं कितपत महत्वाचं आहे. तर तेव्हा त्या सरांनी मला सांगितलं होतं की तुला जर बोलायचं नसेल पेंटिंग बद्दल तर काही हरकत नाही, पण तुला का बोलायचं नाही हे तुला सांगता आलं पाहिजे. तर खूप पटली ती गोष्ट, मला खूप पटली. कारण की आपण जर आपल्या कॉन्शियसली आपण एखादं जर आपलं काम करत असू तर आपल्या कामाबद्दल आपल्याला बोलायला काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. भले तो इंग्लिश मध्ये नसो, पण आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये तरी आपल्याला ते बोलता आलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि जर तुम्ही फ्रान्सला गेलात तर तिथे इंग्लिश कोणालाच बोलता येत नाही, तिथे फ्रेंचच बोलतात आणि ते मातृभाषाच बोलतात. त्यामुळे इंग्लिश पण यायलाच पाहिजे असं नाहीये, पण तुम्ही ज्या भाषेमध्ये बोलता त्या भाषेमध्ये तुम्हाला व्यवस्थित स्वतःच मत देता आलं पाहिजे व्यवस्थित कामाबद्दल. सेम वासुदेवजी कामत पण म्हणाले, आपण तुम्ही बोलताना काही चुका होऊ देत पण तुम्हाला बोलता आलं पाहिजे. तुमची अभिव्यक्ती तुमच्या बोलण्यातनं सादर करता आली पाहिजे तुम्हाला, तर ते तुम्ही आहात. कुणी असू देत, मग त्याला बोलता येत नाही असं माणूस नसतो. किंवा काही लोक म्हणतात मला चित्रातलं काही कळत नाही. तसं नसते, सगळ्यांना चित्रातलं कळत असतं, पण बोलायचं नसतं. हे सगळ्यात महत्वाचं असतं. तर बोलता आलं पाहिजे, हे खरं नाही. ते कन्फ्युज असल्यामुळे त्यांचं असं होतं. स्टार्टिंगला हे माझं पण झालेलं आहे, मी पण यातून गेलेलं आहे. पण जेव्हा आपण क्लिअर होतो कम्प्लीट आपल्या कामाबद्दल, आणि जेव्हा आपण खरंच खूप मन लावून आणि आपला जो टॉपिक भावतोय, आपल्याला जो सब्जेक्ट भावतोय, त्या भावणाऱ्या सब्जेक्टवर जेव्हा आपलं स्वतःचं आयुष्य पेंटिंग मध्ये येतं कुठेतरी, तेव्हा आपण त्याबद्दल चांगल्या पद्धतीने अजून बोलू शकतो. नाही, बरोबर आहे, खरं आहे, अगदी बरोबर आहे. आणि तो अनुभवच आपल्याला बोलतं करतो खरा. पण आता आम्हाला काही जाणवलं नाही, आपण खूप छान बोललात. आर्टिस्ट कैलास मोहिते मी विनंती करतो की माझ्याजवळच बसलेत ते कार्यक्रमाची सांगता करतील, त्यांना मी विनंती करतो. बोला. हॅलो. हा सर. हा सरबीर म्हणू नका. पहिली गोष्ट, आपण म्हणजे तुम्ही फार मोठ्यात, आम्ही कुठे नाहीये. सर म्हणलं की खूप दडपण येतं, अगदी कैलास म्हणाला तरी चालेल. तर खूप नाही पुन्हा सर म्हणू नका, तुम्हाला विनंती आहे. आपण म्हणजे सेम एज आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रचंड ताकदीचं काम तुमचं. जेव्हा तुम्ही हे जेव्हा सगळं स्लाइड शो बघितला, तर मी जे काही प्रश्न विचारले त्याची मला उत्तर त्यामध्ये मिळाली.
त्याच्यामुळं त्याच्या पलीकडे काय बोलणार हे सगळ्यात महत्वाचं, कारण खूप ताकदीचं काम आहे तुमचं आणि हे सगळ्या जेवढे काही आपले मेंबर्स आहेत ते सगळ्यांना प्रचंड आवडलेलं काम आहे. कौशल इनामदारांनी तुमची पेंटिंग बघितलं आता. हा, आणि कौशल इनामदारांना पण मी आता जस्ट टाकलं होतं, त्यांनी काम बघितलं तुमचं, त्यांनाही आवडलंय. त्यांनी मला व्हॉट्सअपला लगेच रिप्लाय दिला, अरे अप्रतिम काम आहे म्हणून. तर तोही माझा चांगला मित्र आहे, गुरु ठाकूर चांगला मित्र आहे, तर त्यांनाही पाठवलं. तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अप्रतिम काम केलं आणि तुम्हाला थँक्स म्हणावं का काय म्हणावं शब्दात नाही. चित्रकलाला शब्दापेक्षा पलीकडचं काही आहे, हार्टली थँक्सच्या पलीकडचं जे काही असतं ते सगळं आहे. तर तुम्ही वेळात वेळ दिलात आणि इतकं अप्रतिम डेमॉन्स्ट्रेशन दिलं. आमच्या ह्या सगळ्या ग्रुप, सगळ्या या अकॅडमीतर्फे तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि पुन्हा एकदा समोरासमोर कधी आपण निश्चित भेटूया कोविड सगळं झाल्यानंतर. ती संधी लवकरात लवकर येऊ. तुमचं कुठं एक्झिबिशन असेल तर आम्हाला ते पाहण्याची संधी मिळावी, एवढीच हे भावना व्यक्त करतो मनापासून. आणि तुम्हाला आता काही बोलायचं असेल तुम्ही आभार व्यक्त करा आमच्याकडून, ह्या सगळ्यांकडून, आमच्या अकॅडमीकडनं तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. नमस्कार, सॉरी मैं टाइमली अटेंड नहीं कर पाया आपको, नो सर, इट्स ओके, थैंक यू सर. बट मुझे अभी आपकी बनाई हुई तस्वीर का थोड़ा बहुत अंश देखने को मिला. मुझे बहुत खुशी हुई और आपकी कला को देखकर मैं बहुत प्रभावित हुआ हूँ आपसे. बहुत थैंक सुंदर. यू सर, धन्यवाद, धन्यवाद सर. और मेरी इच्छा तो ये थी कि आप पेंटिंग कर रही होती उस समय कुछ लाइव सेशन में मैं आप लोगों को यहाँ से कुछ सुनाता, क्या बात थी, अरे वाह. बट ऐसा हो नहीं पाया. मैं अभी अपने घर पे आ ही रहा हूँ, जस्ट एंटर करा है, तो मैंने एकदम आते ही खोला कि अभी मीटिंग चालू हो तो थोड़ा बहुत मैं ज्वाइन कर सकूं आप लोगों के साथ. सर, धन्यवाद. थैंक यू सो मच.